नमस्कार. 26 जानेवारी या देशाच्या जडणघडणीमधली सर्वात महत्वाची तारीख. 26 जानेवारी 1950 रोजी या देशातल्या नागरिकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली तयार झालेली संविधान म्हणजेच राज्यघटना ही स्वीकृत केली गेली आणि त्या दिवसापासून या देशातला नागरिक स्वतःचं सरकार निवडण्यासाठी सक्षम झाला. कारण ह्या देशातला गरीब असो नाहीतर श्रीमंत असो, त्या सर्वांना एक व्यक्ती एक मत या सूत्राखाली बांधलं गेलं आणि जी महत्व श्रीमंत वर्गाला दिलं जातं तेच महत्व गरीब वर्गालाही दिलं जातं, असं वचन ह्या भारतीय राज्यघटनेने ह्या सर्व देशातल्या नागरिकांना दिलं. खरं तर ही राज्यघटना तयार होण्यापाठी फार मोठे श्रम लागले होते, कष्ट लागले होते. देशाला स्वातंत्र्य मिळणार किंवा देशाला स्वातंत्र्य मिळालंच पाहिजे ह्यासाठी ज्या स्वातंत्र्यवीरांनी प्रयत्न केले, त्यांच्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण झाला की स्वातंत्र्य मिळून झाल्यानंतर हा देश कसा चालवायचा, हा सुद्धा त्यांच्या समोर विचार होता. त्यासाठी आपल्या देशाला काहीतरी एक असं माध्यम पाहिजे जो संपूर्ण देश एकत्र बांधला जाईल आणि एका विचाराने पुढची वाटचाल करेल. म्हणून 389 लोकांची एक समिती बनवण्यात आली. यामध्ये संपूर्ण भारतातल्या 562 प्रांतातल्या लोकांना इथे सहभागी केलं. त्याच्यामध्ये अनेक विचारवंत होते, शिक्षण तज्ज्ञ होते, वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर होते. अशा ह्या लोकांचा संच बांधून जवळजवळ 2 वर्ष 11 महिने या गोष्टीवरच्या चर्चा विनिमय आणि त्याचबरोबर कसं असावं यासाठी सुद्धा वादविवाद झाले. शेवटी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानाचाच म्हणजे भारतीय राज्यघटनेचा मसुदा तयार केला. त्याच्यावर सुद्धा फार मोठी चर्चा झाली. काय ठेवायचं, काय नाही ठेवायचं, कोणत्या गोष्टी आपल्याला लाभकारक आहेत, कोणत्या गोष्टी नाही आहेत, या सगळ्यांवरती चर्चा विनिमय होऊन 26 नोव्हेंबर 1949 रोजी या घटना समितीने जी भारतीय संविधान तयार केलं होतं, तो मसुदा तयार केला होता, तो राष्ट्रपतींकडे सुपूर्द केला. आणि त्यानंतर बरोबर 2 महिन्याने म्हणजे 26 जानेवारी 1950 रोजी या संपूर्ण हिंदुस्थानातल्या लोकांनी ही भारतीय राज्यघटना स्वीकारली आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने या देशामध्ये प्रजासत्ताक वातावरण निर्माण झालं. शेवटी जे चांगलं असतं ते चांगलं येतच, परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ह्या भारतीय राज्यघटनेमध्ये बद्दल एक सांगितलं होतं की ही राज्यघटना कितीही चांगली असली तरी हिचा वापर कोण करतंय याच्यावरती याचं चांगुलपण ठरणार आहे. म्हणजे ज्यांनी चांगल्या विचाराने ही भारतीय राज्यघटना माणसांसाठी वापरली ती राज्यघटना लोकांना चांगलीच वाटली, परंतु ज्यांनी ह्या राज्यघटनेचा वापर करून काही गैरप्रकार करण्याचा प्रयत्न केला म्हणून लोकांना ही राज्यघटना सुद्धा वाईट वाटते. म्हणजे नाण्याच्या 2 बाजू आपल्याला इथे पाहायला मिळतात. पण विविधतेने नटलेला हा देश, अनेक जाती, प्रांत, विविध भाषा, विविध संस्कृती, अनेक गोष्टींनी हा एकसंघ राहण्यासाठी जो काही प्रयत्न केला गेला त्यातलं महत्वाचा प्रयत्न म्हणजे ही भारतीय राज्यघटना. होय, कन्याकुमारी पासून ते जम्मू काश्मीर पर्यंत किंवा इथून आसाम पासून ते थेट महाराष्ट्राच्या शेवटच्या बिंदूपर्यंत असा हा अनेक आकाराने मोठ्या आकाराने बनलेल्या देशामध्ये सर्वांना एकच न्याय आणि एकच विचार हा गोष्ट इथे या भारतीय राज्यघटनेने मला दिलेली असं सांगावंसं वाटतं.
मला प्राखर्षाने जेव्हा भारतीय राज्यघटनेचा जेव्हा मी अभ्यास केला, तेव्हा मला असं जाणवलं किंवा मला एक प्रश्न पडला, की भारतीय राज्यघटनेने मला काय दिलं? भारतीय राज्यघटनेने मला काय दिलं? तर त्याच्यावरती थोडासा सगळ्यांशी विचार-विनिमय करून, चर्चा करून किंवा आपल्याला जेवढं आकलन शक्ती आहे, त्या आकलन शक्तीचा वापर करून मला असं वाटतं, की भारतीय राज्यघटनेने जसं इतरांना दिलं, तसं मला एक गोष्ट दिली, ती म्हणजे लाईट दिली. लाईट हा शब्द जर आपण उच्चारला गेला, तर त्याच्यामध्ये स्पेलिंग जर बघितली गेली तर LIGHT हा लाईट म्हणजे प्रकाश. परंतु प्रत्येक मुळाक्षराची जर आपण फोड केली गेली, तर त्याचा वेगळा अर्थ आपल्याला पाहायला मिळतो. भारतीय राज्यघटनेने मला लाईट दिलं. त्यातला लाईट मधला यल म्हणजे काय आहे? तर भारतीय राज्यघटना सांगते, की सगळ्यांवरती प्रेम करा. लव्ह एव्हरीवन. आय काय सांगतं? तर इम्युलेशन ऑफ युअर सेल्फ. स्वतःला प्रकाशित करा. जी काय सांगतं? गव्हर्न युअर सेल्फ. म्हणजे स्वतः राज्य केला, स्वराज्य आलं पाहिजे. एच काय सांगतं? हार्मनी सांगतं. हार्मनी ही फार महत्वाची आहे, कारण मगाशीच सांगितलं गेले, की हा देश विविधतेने नटलेला आहे. युनिटी इन डायव्हर्सिटी हा आपल्या देशाचा फार मोठा आहे. या सर्व विविधतेमध्ये एकोपा, ऐक्य कसं राहील यासाठी भारतीय संविधान प्रयत्न करत असतं. आणि लाईट मधला शेवटचं मुळाक्षर आहे टी, म्हणजे ट्रान्सफॉर्म. हे सगळं करून झाल्यानंतर आपल्या जुन्या रूढी परंपरा ह्या सगळ्या बदलून काहीतरी आपल्यामध्ये बदल झाला पाहिजे, जो बदल देशाच्या एकसंगतेसाठी फायदेशीर होईल. म्हणून ही भारतीय राज्यघटना आपल्याला फार उपयुक्त आहे. परत सांगतो, या भारतीय राज्यघटनेने गेल्या 75 वर्षामध्ये अनेक गोष्टी चांगल्या घडलेल्या आहेत. परंतु हल्ली त्याबाबत जरा नकारात्मक येत आहेत. त्या गोष्टीकडे आपण दुर्लक्ष करूया. येत्या 26 जानेवारी 2025ला आपली भारतीय राज्यघटना 75 वर्षाची होते. 75 वर्षाची. 75 वर्ष एक गोष्ट टिकून राहणं किंवा ती टिकवली जाणं किंवा त्याच्यावरती अनेक घात प्रतिघात होऊन सुद्धा ती तशीच राहणं, यालाच तिचं महत्त्व आपल्याला समजतं. म्हणून येत्या 26 तारखेला गणराज्य दिन आहे, प्रजासत्ताक दिवस आहे. त्याबरोबरच भारतीय संविधानाला 75 वर्ष पूर्ण होत आहेत. त्याचाही आपण जल्लोष करूया आणि एक संकल्प करूया, की घराघरामध्ये ही भारतीय राज्यघटना पोचली जाईल आणि प्रत्येक नागरिक, ह्या देशातला नागरिक या भारतीय राज्यघटनेचा थोडाफार का होईना अभ्यास करेल, जेणेकरून या भारतातली विविधता एकतेमध्ये कशी येईल, यासाठी या भारतीय राज्यघटनेचा आपण उपयोग करूया. पुन्हा एकदा आपल्याला मनापासून शुभेच्छा. जय हिंद.